नमस्कार, मी प्रशांत पवार आणि आज मी एक अशा प्रवासाला निघालो आहे पुण्यातील मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज भव्य स्मारकाला भेट देण्यासाठी। या प्रवासात आपण फक्त स्मारक पाहणार नाही, त्यामागचा इतिहास, त्यांचं कार्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं अतुलनीय कार्य जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, आजचा माझा छोटासा प्रवास सुरू होतोय माझ्या रूम पासून। कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मोठी सुरुवात नाही तर फक्त एक छोटं पाऊल पुढे टाकावं लागतं आणि आज मी तेच एक पाऊल टाकलं आहे। आता मी रूम मधून निघालो आहे आणि चालत चालत जातोय माझ्या पुढच्या ठिकाणी। या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत राहा, कारण हा फक्त प्रवास नाही तर तुमच्यासोबतचा एक छोटासा अनुभव आहे। आता मी पोहोचलो आहे भारत माता चौक मध्ये। इथून पुढे माझा अजून 1 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे। या पुढच्या प्रवासात काय पाहायला मिळतं, काय अनुभव येतात ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तर चला मग भारत माता चौकातून पुढचा प्रवास सुरू करूया। मित्रांनो, आता सुरू होतोय माझ्या प्रवासाचा सगळ्यात खास भाग, कारण पुढच्या 1 किलोमीटरचा रस्ता फक्त चालण्याचा नाहीये, तर या रस्त्यावर मला काही नवीन अनुभव मिळणार आहेत। या पुढच्या प्रवासात काय पाहायला मिळतं, कोण भेटतं आणि या छोट्याशा प्रवासातून काय शिकायला मिळतं हे तुम्हाला शेवटपर्यंत पाहिल्यावरच कळेल। म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, कारण कधी कधी छोट्या प्रवासामध्येच मोठ्या आठवणी तयार होतात। चला तर मग पुढचा प्रवास सुरू करूया। मित्रांनो, अखेर तो क्षण आला आहे ज्या स्मारकासाठी मी भारत माता चौकापासून पायी प्रवास केला। ते भव्य छत्रपती संभाजी महाराज स्मारक आता माझ्या समोर उभं आहे। खरं सांगायचं तर फोटोमध्ये स्मारक जितकं मोठं दिसतं त्यापेक्षा प्रत्यक्षात कितीतरी जास्त भव्य वाटतं। पहिल्याच नजरेत अंगावर शहारे येतात, पाहिल्यावरही एक गोष्ट स्पष्ट जाणवते, हे केवळ एक स्मारक नाही, हा इतिहासाला दिलेला मानाचा मुजरा आहे। हा त्या राजाला वाहिलेला विमानाचा सलाम आहे ज्याने शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य आणि स्वाभिमानाची साथ सोडली नाही। त्या हातातली तलवार, तो उंचावलेला चेहरा, तो निर्धार, हे सगळं जणू आजही सांगत आहे, शरीर संपले पण स्वाभिमान कधीही संपणार नाही। आज हजारो लोक इथे येतात, काही फोटो काढण्यासाठी, काही फिरण्यासाठी, पण अनेक जण इथे इतिहास अनुभवण्यासाठी येतात। मी देखील आज इथे फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आलो नाही, मला या स्मारकांचा इतिहास समजून घ्यायचा आहे। फक्त स्मारक इतकं खास का आहे, याची उभारणी कशी झाली आणि प्रत्येक मराठी माणसासाठी याचं महत्त्व काय आहे हे जाणून घ्यायचं आहे। आता आपण या स्मारकाच्या अगदी जवळ आहोत, प्रत्येक भाग पाहणार आहोत, त्यामागची माहिती जाणून घेणार आहोत आणि अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या लोकांना अजूनही माहिती नाही। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आता सुरू होणार आहे इतिहासाच्या साक्षीने उभ्या असलेल्या या भव्य स्मारकाचा खरा प्रवास। मित्रांनो, आता मी उभा आहे मोशी येथील या भव्य छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर। खरं सांगायचं तर मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा फोटोमध्ये हे स्मारक जितकं मोठं दिसतं त्यापेक्षा प्रत्यक्षात ते कितीतरी अधिक भव्य आणि प्रभावी वाटतं। या स्मारकाकडे पाहिल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती म्हणजे यांची प्रचंड उंची। प्रत्येक प्रकल्पामध्ये सुमारे 140 फूट उंच हा स्मारक आणि त्याखाली 40 फूट उंच चौतरा असा आराखडा आहे, म्हणजे एकूण उंची सुमारे 180 फूट इतकी आहे। त्यामुळे हे छत्रपती संभाजी महाराजांना समर्पित सर्वात उंच स्मारकापैकी एक मानलं जातं। या स्मारकाच्या निर्मिती मागचा उद्देश फक्त एक पुतळा उभारणं नव्हता, पुढच्या पिढीला धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास समजावा, त्यांच्या पराक्रमाची ओळख व्हावी आणि स्वराज्याचा स्वाभिमान कायम राहावा, हा त्यामागचा विचार आहे। म्हणूनच या संकल्पनेला शंभूसृष्टी या मोठ्या स्मारक प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात आला आहे। या पुतळ्याचं काम देखील प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं आहे। राम सुतार हे भारतातील अनेक भव्य पुतळ्यांसाठी ओळखले जातात, त्यामुळे या स्मारकातही बारकावे, चेहऱ्यावरील भाव, तलवारीची ठेवण आणि राजेशाही व्यक्तिमत्व अतिशय प्रभावीपणे साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। आता तुम्ही स्वतः या पुतळ्याकडे नीट पहा, हातात उंचावलेली तलवार, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि दूरवर नजर रोखून उभे असलेले धर्मवीर संभाजी महाराज, हा फक्त पुतळा नाही तर स्वाभिमानाचं प्रतीक आहे। छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, ते विद्वान होते आणि भाषांचे जाणकार होते आणि अत्यंत कुशल प्रशासकही होते। वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली आणि औरंगजेब सारख्या बलाढ्य सम्राटला अनेक वर्ष कडवी झुंज दिली। इतिहासात अनेक राजे झाले, पण अत्याचार सहन करूनही धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी मृत्यू स्वीकारणारे संभाजी महाराज आजही प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान राखून आहेत। म्हणून महाराष्ट्रात त्यांना धर्मवीर म्हणून सन्मानाने ओळखलं जातं। मित्रांनो, तुम्ही जर पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात राहत असाल तर आयुष्यात एकदा तरी या स्मारकाला नक्की भेट द्या। इथे आल्यावर फोटो काढण्यापेक्षा काही मिनिटं शांत उभं राहून या स्मारकाकडे पहा, त्या क्षणी इतिहास, बलिदान आणि स्वाभिमान याची खरीच जाणीव होते। आज मी इथे उभा राहून
एकच गोष्ट सांगू इच्छितो, आपण इतिहास बदलू शकत नाही, पण इतिहास जपण्याचं काम नक्की करू शकतो. आणि अशा स्मारकामुळे पुढच्या पिढ्यांना संभाजी महाराजांचा पराक्रम कायम स्मरणात राहील. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आजचा हा प्रवास इथे संपत आहे, पण खरं सांगायचं झालं तर हा शेवट नाही, ही एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आज मी भारत माता चौकापासून मोशीपर्यंत पायी चालत आलो. या प्रवासात थकलोही, घामही आला, पण जेव्हा या भव्य स्मारकासमोर उभा राहिलो तेव्हा एक गोष्ट मनात आली. आपण काही किलोमीटर चालू शकतो, पण आपल्या पूर्वजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी संघर्ष करत घालवलं. आज आपण आरामात जगतो, मोकळेपणाने बोलतो, आपल्या मनप्रमाणे आयुष्य जगतो. यामागे हजारो बलिदान दडली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे इतिहासातील सर्वात तेजस्वी पर्वापैकी एक आहे. संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं, परिस्थिती बदलली तरी तत्व बदलू नका, संकट आली तरी धैर्य सोडू नका, स्वाभिमान हा कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो. आज आपण त्यांच्या स्मारकासमोर उभे आहोत. उद्या कदाचित दुसऱ्या एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी असू, पण माझा प्रयत्न फक्त एकच आहे, आपला खरा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं. आज सोशल मीडियावर लाखो व्हिडिओ येतात, पण इतिहासाचे व्हिडिओ खूप कमी लोक बनवतात. म्हणून मी ठरवलं आहे, मी महाराष्ट्रातील आणि भारतातील ऐतिहासिक ठिकाणी जाईल, त्यांचा इतिहास जाणून घेईन आणि तो तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवेल. तर तुम्हालाही आपल्या इतिहासाचा अभिमान असेल, तर तुम्हालाही संभाजी महाराजांवर प्रेम असेल, आणि जर तुम्हाला असे दर्जेदार ऐतिहासिक व्हिडिओ पाहायचे असतील तरी आपल्या चॅनलला नक्की साथ द्या. तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक शेअर कदाचित एखाद्या व्यक्तीपर्यंत आपला इतिहासाची ओळख पोहोचवू शकतो. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या ऐतिहासिक ठिकाणावर हवा आहे ते नक्की कॉमेंटमध्ये द्या. तुमच्या प्रत्येक कॉमेंट मी वाचणार आहे. आणि हो, जर या व्हिडिओमध्ये काही माहिती राहिली असेल तर तीही कॉमेंटमध्ये सांग. मित्रांनो, आता आपण मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या भव्य स्मारकाला अगदी जवळून पाहूया. सर्वात आधी आपल्या नजरेत भरतो तो म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विशाळ उभा पुतळा. हा पुतळा इतका भव्य आहे की खाली उभं राहिल्यावर आपली मान आपोआप वर जाते. हा केवळ एक पुतळा नाही, तर मराठ्यांच्या शौर्याचा आणि स्वाभिमानाचा जिवंत प्रतीक आहे. आता महाराजांच्या चेहऱ्याकडे नीट पहा. चेहऱ्यावर कुठेही भीती दिसत नाही, त्याऐवजी आत्मविश्वास, धैर्य आणि राजेशाही तेच स्पष्ट दिसतं. शिल्पकारांनी चेहऱ्यावरील भाव इतके प्रभावी घडवले आहेत की जणू महाराज आजही स्वराज्याकडे अभिमानाने पाहत उभे आहेत. आता डोक्यावरच्या पागोट्याकडे लक्ष द्या. मराठा परंपरेतील हे पागोटं राजेशाही ओळख आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. प्रत्येक घडी अतिशय बारकाईने कोरलेली दिसते. आता उजव्या हातातील तलवार पहा. ही तलवार फक्त युद्धात शस्त्र नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचं, स्वराज्याचं रक्षण करण्याचं आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुकून न जगण्याचं प्रतीक आहे. संभाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा संदेश या एका तलवारीतून दिसून येतो. आता डाव्या हाताकडे पहा. हाताची ठेवण आणि उभं राहण्याची मुद्रा ही अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आहे. संपूर्ण शिल्पातून महाराज युद्धासाठी सज्ज असल्याची आणि कोणत्याही संकटाला सामोर जाण्याची तयारी दर्शवली आहे. आता पोशाखाकडे लक्ष द्या. अंगावरील वस्त्र, कमरेला बांधलेला पट्टा, दागिने आणि संपूर्ण वेशभूषा ही मराठा साम्राज्याच्या राजेशाहीची परंपरेची आठवण करून देते. कपड्यांच्या घड्याही अगदी वास्तव वाटतील अशा पद्धतीने साकारण्यात आल्या आहेत. आता पायाकडे पहा. महाराज एका सिंहाच्या मुखावर पाय ठेवून उभे असल्याचं दिसतं. या सिंहाचा अर्थ शत्रूवर विजय, निर्भयता आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून पाहिला जातो. शिल्पातील हा भाग संपूर्ण स्मारकाला अधिक प्रभावित बनवतो. आता खाली दिसणाऱ्या दगडी चौताऱ्याकडे पहा. हा चौतारा किल्ल्याच्या वास्तुशैलीची आठवण करून देतो. चारही बाजूला गोल बुरुज दिसतात. हे बुरुज मराठा किल्ल्यांच्या स्थापत्यशैलीचं प्रतीक आहे. त्यामुळे स्मारक फक्त पुतळ्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर स्वराज्याच्या किल्ल्याचीही आठवण करून देतं. मित्रांनो, मी जिथं आलेलो आहे सध्या या स्मारकापाशी, तिथे आत्ताही काम सुरू आहे आणि भरपूर सारं काम बाकी आहे. स्मारक तर भरपूर मोठं आहे, तुम्ही बघू शकता. मागच्या साईडला बघू शकता पूर्ण दगडी काम चालू आहे. कामगार काम करत आहेत आणि आणखी इथं संपूर्ण काम होण्यासाठी पूर्ण 1 वर्ष लागू शकतं असं मला माहिती मिळाली आहे. मी काल एकदा आलो होतो इथे, त्या टायमाला एक मॅडम होते इथं, त्यांनी मला सांगितलं की 1 वर्षात तिथलं संपूर्ण काम पूर्ण होईल. तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर जे आपले छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे, त्यांचा जो गाभारा आहे तो एकदम किल्ल्यासारखा आहे आणि एकदम खूप छान दिसतोय, बघू शकता. त्याच्यावरती आपले छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बसवलेलं आहे. भव्य दिव्य स्मारक आहे. आणि खरंच जर नीट लक्ष देऊन पाहिलं, जो किल्ल्याचा आकार देऊन बनवलेला आहे ना, तो पूर्ण दगडानं बनवला आहे. आणि
कामगार पूर्ण हाताने दगडाचा आकार बनवतात आणि त्या पद्धतीने ते बनवलं गेलेलं आहे. सध्या काम चालू असल्यामुळे मी आज जाऊ शकत नाहीये, पण नेक्स्ट टाइम ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस मी नक्की इथं येईल आणि व्हिडिओ बनवेल.